स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन ऑफ ब्लॅक बॉडी रेडिएशन, म्हणजे ब्लॅक बॉडीकडून स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन कसे होतात त्या संदर्भामध्ये बघायचं आहे. तर इन केस आपल्याला एक डेफिनेशन माहिती आहे, आत्ताच पाठीमागं बघितलेली होती. क्यू बाय ए टी. व्हॉट इज क्यू? रेडियंट एनर्जी किंवा इमिटेड एनर्जी. व्हॉट इज ए? एरिया ऑफ द बॉडी. व्हॉट इज टी? रिक्वायर्ड टाईम. आणि पुढं काय केलं आहे? अल्फा दिलं आहे बघा. अल्फा म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनल टू त्या बॉडीचं टेम्परेचर, यावर डिपेंडिंग आहे. मग ह्याला कसं डिफाईन करता येईल? क्यू म्हणजे काय? द रेडियंट एनर्जी इमिटेड पर युनिट सरफेस एरिया per unit required time is directly proportional to the temperature, its temperature. इथं पण दिलेलं आहे वर. द रेडियंट एनर्जी इमिटेड पर युनिट टाईम पर युनिट एरिया बाय द ब्लॅक बॉडी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर, म्हणजे टेम्परेचरवर अवलंबून आहे. ठीक आहे. आता पुढचं, आता या आर्टिकलमधला थोडासा भाग, थोडंसं तत्पूर्वी आपण ग्राफ बघूया. ग्राफ हिअर फाइंड प्लॉट इन बिटवीन वेवलेंथ अलॉंग द एक्स ॲक्सिस अँड वाय ॲक्सिस रेडिएटेड पॉवर, इमिटेड पॉवर स्पेक्ट्रमचं, किंवा त्याला दुसरं नाव आहे इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन. त्याची इंटेन्सिटी आहे आणि दाखवतात कशाने? ई लॅम्बडाने दाखवतात. त्यालाच रेडिएटेड पॉवर असेही म्हणतात. हे वाय ॲक्सिसला, आणि एक्स ॲक्सिसला टेम्परेचर घेतलेलं आहे. इथे 500 डिग्री सेल्सिअसचा फरकाने इथे घेतलेला आहे. इन केस अप टू 3000 डिग्री केल्विन आहे, सेल्सिअस नाही हां. तर पहिल्यांदा काय केलं? द प्लॉट इन ग्राफ बिटवीन इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन अँड वेवलेंथ ऑफ द रेडिएशन. तर सुरुवातीला ग्राफ व्हेरी स्पीडली इन्क्रीजेस ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. हां, त्यावेळेसचा टेम्परेचर किती केला आहे पण? 5500 डिग्री केल्विन आहे. 5500 डिग्री केल्विन हा कॉन्स्टंट त्यावेळेस. द हाय टेन्शन इंटेन्सिटी रेडिएशन इन फ्यू वेवलेंथ, थोड्याशा 500 वेवलेंथमध्येच तो रेडिएशनची इंटेन्सिटी व्हेरी हाय मॅक्झिमम होते. आणि त्यानंतर त्या वेवलेंथची मॅक्झिमम इंटेन्सिटी इथे झाल्यानंतर, ई लॅम्बडा इथे झाल्यानंतर नंतर डिक्रीज होते, फास्टली डिक्रीज होते. नंतर स्लोली अलॉंग द वेवलेंथ, ऑल वेवलेंथला याचं स्पेक्ट्रम दिसतं. इंटेन्सिटी मॅक्झिमम ॲट अ पर्टिक्युलर वेवलेंथला, जवळपास या वेवलेंथला पर्टिक्युलरली मिळते. हे झालं कॉन्स्टंट टेम्परेचर या ठिकाणी. आता इथे दोन पॅरलल, दोन डॉटेड लाईन काढलेले आहेत. या ठिकाणी ज्यावेळेस हा इथून इथंपर्यंतचा जो वेवलेंथ असेल, म्हणजे इथून इथंपर्यंत येताना या वेवलेंथला ज्या रेडिएशन आहे तो रेडिएशन व्हिजिबल असतो, तो आपल्याला प्रत्यक्ष दिसतो. अन्यथा इथून या ठिकाणापर्यंत मॅक्झिमम इंटेन्सिटी होईपर्यंत आपल्याला दिसत नाही, आपल्या साध्या डोळ्याने दिसत नाही, किंवा इथे डिक्रीज होताना इथेही आपल्याला दिसत नाही. मात्र एवढ्याच ठिकाणाहून, म्हणजे इथून इथंपर्यंत येताना हे कर्व लाईन येताना एवढ्या लाईनमधला हा डॉटेडमधला आपल्याला तो रेडिएशन दिसतो. सेम नेक्स्ट केस ॲट डिफरंट टेम्परेचर 5 डिग्री केल्विन.
ने डिक्रीज केला आहे, म्हणजेच 5000 डिग्री केल्विन. ॲट टाइम द इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन इज कमी असतो, जरा डिक्रीज असतो कम्पेअर टू फर्स्ट. यामध्ये कम्पॅरिझन तो एकदम कमी असतो आणि त्याचा शेप ग्राफचा असाच कर्व असतो. सेम नेक्स्ट 4000 डिग्री केल्विनला हा कर्व इथेच गोलाकार असा शेपनी इथे डिग्री केल्विन असा जात असतो हा टेम्परेचर. आणि लास्ट इथे 3000 डिग्री केल्विनला हा अशा टाईपचा इथेच गेलेला आहे. म्हणजेच वेवलेंथ ॲट ऑल वेवलेंथला तो रेडिएट होतो. इंटेन्सिटी मात्र डिक्रीज होत गेलेली आहे. टेम्परेचर डिक्रीजेस, इंटेन्सिटी ऑल्सो डिक्रीजेस. मात्र वेवलेंथ आहेत, सर्वांचे वेवलेंथ आहेत. तर अशा टाईपचा हा स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन ऑफ ब्लॅक बॉडी रेडिएशन ॲट अ डिफरंट टेम्परेचरला मिळतोय. त्या बाबतीत तिथं काय सांगितले पाहूया. द स्टडी ऑफ स्पेक्ट्रम ऑफ ब्लॅक बॉडी रेडिएशन इन टर्म्स वेवलेंथ. त्या रेडिएशनचं जसं लाईटची वेवलेंथ असते तसं ते रेडियंट एनर्जी रेडियंट जे होते त्याची वेवलेंथ. इट वाज स्टडीड बाय, हे कोणी केलं स्टडी? लूमर आणि प्रिंटिंग शेम या दोघांनी केली. मेंटेन द ब्लॅक बॉडी ॲट डिफरंट टेम्परेचर. त्याने ब्लॅक बॉडीला मेंटेन केलं वेगवेगळ्या ह्या 5500 पासून ते 3000 वेगवेगळ्या ह्याला मेंटेन करून त्याची स्टडी केली आहे. कोणाच्या बाबतीत? इंटेन्सिटी आणि त्या रेडिएशनची वेवलेंथमध्ये. they keep the source of different fixed constant temperature. प्रत्येक वेळा तो जो सोर्स आहे टेम्परेचरचा कॉन्स्टंट फिक्स केला आहे. अँड मेजर्ड द इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन किंवा रेडियंट पॉवर म्हणजेच ई लॅम्बडा अँड करस्पॉन्डिंग वेवलेंथ असं मेजर केलं. अँड देन प्लॉट द ग्राफ, अशा टाईपचं ग्राफ प्लॉट केलेलं आहे. मग आता ह्याचे काही कन्क्लुजन कसे आहेत? फ्रॉम एक्सपेरिमेंटल कर्व इट इज ऑब्झर्व दॅट, काय काय ऑब्झर्व झालं, त्याचा एरिया कसा आहे वगैरे वगैरे. नंबर 1 ऑब्झर्वेशन, द इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन इमिटेड इन्क्रीज विथ इन्क्रीज ऑफ वेवलेंथ. जसं वेवलेंथ वाढत जातो 500 पासून पुढं तसं त्याची इंटेन्सिटी ही वाढत जाते. वेवलेंथ कमी वाढत जातो पण इंटेन्सिटी वाढत जाते वेवलेंथ. दुसरं आहे फॉर पर्टिक्युलर वेवलेंथ. आता पर्टिक्युलर वेवलेंथला म्हणजे इथे या ठिकाणच्या वेवलेंथला तो मॅक्झिमम असतो, इंटेन्सिटी मॅक्झिमम असते. म्हणून दुसरा पॉईंट काय म्हणतोय? फॉर पर्टिक्युलर वेवलेंथ लॅम्बडा मॅक्झिमम इंटेन्सिटी आहे, इंटेन्सिटी मॅक्झिमम आहे. तसं इथं लॅम्बडा म्हणलं आहे. द रेडिएशन इमिटेड इज मॅक्झिमम अँड देन डिक्रीज. म्हणजे इंटेन्सिटी ई लॅम्बडा ही मॅक्झिमम होते. खरं तर त्याला ई मॅक्झिमम म्हणलं पाहिजे. ई इथे ई असलं पाहिजे. ई लॅम्बडा मॅक्झिमम इथे जास्त आहे आणि नंतर तो लगेच डिक्रीज व्हायला सुरुवात करतो कर्व. नेक्स्ट एरिया. आता एरिया अंडर दिस कर्व ई लॅम्बडा अँड लॅम्बडा. तर टोटल एनर्जी इमिटेड पर युनिट टाइम पर युनिट एरिया बाय द ब्लॅक बॉडी इन्क्लुडिंग ऑल द वेवलेंथ कॅपिटल टी. आताच मी तुम्हाला सांगितलं जो कर्व असेल, आता ह्या कर्वचा अंडरमध्ये येणारा एरिया किंवा या कर्वच्या अंडरमध्ये येणारा एरिया पूर्ण हा किंवा वेगवेगळ्या कर्वच्या अंडरमध्ये येणारा जो एरिया असेल तो एरिया कसा असेल तर त्या दोघांच्या मधला असेल इंटेन्सिटी रेडिएशन आणि वेवलेंथच्या मधला असेल आणि तो
काय म्हणलं देन डिक्रीज ते कर्व झाला हां खालचा ह्या एरिया अंडर द कर्व ई लॅम्बडा अँड लॅम्बडा रिप्रेझेंटेड टोटल एनर्जी हां टोटल एनर्जी म्हणून दाखवतो तो एरिया आणि तो कसा दाखवतो इमिटेड पर युनिट टाइम per unit area of the block body. Next, when temperature T of the block body is increased, आता टेम्परेचर 3000 4000 केलं 4000 5000 केलं तर काय होतं बॉडी इन्क्रीजेस द एनर्जी डिस्ट्रीब्युटेड कर्व कंटिन्यूअस टू द नॉन युनिफॉर्म म्हणजे नॉन युनिफॉर्म येतो युनिफॉर्मली तिथे कर्व येत नाहीत पहिला कर्व वेगळा आहे दुसरा कर्व वेगळा आहे म्हणजे असं एकाच आकाराचे नाही आहेत सर्वसाधारण पहिला कर्व हा आणि दुसरा कर्व सारखा आहे मात्र सगळेच असे सारखे आहेत का नाही आहे इथे थोडासा टोकदार आहे हात ही टोकदार आहे आणि हे सर्क्युलर आहेत असं नेक्स्ट केस पीक ऑफ ई लॅम्बडा व्हॉट इज ई लॅम्बडा intensity of radiation versus lambda wavelength curve shifted towards the left कडे कर्व शिफ्ट होत गेलेला आहे इट मीन्स दॅट द टेम्परेचर इन्क्रीजेस व्हॅल्यू ऑफ लॅम्बडा मॅक्झिमम अँड डिक्रीजेस म्हणजे इंटेन्सिटी increases temperature increases काय म्हणले it means that the temperature increases value of lambda maximum decreases म्हणजे मॅक्झिमम होतो नंतर डिक्रीज होत जातो तर इथे इन टर्म्स हा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द टेम्परेचरवर असतोय म्हणून इथे एक पुढं एक छोटीशी एक लॉ घेतलेला आहे आणि तो लॉ विन्स डिस्प्लेसमेंट लॉ म्हणलेला आहे द सायंटिस्ट नेम हे से दॅट व्हॉट इज व्ही मॅक्झिमम वेवलेंथ इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द अब्सोल्यूट टेम्परेचर मग आता इथे काय म्हणलंय पाहूया ते डेफिनेशन द वेवलेंथ फॉर विच इमिशन पॉवर ऑफ ब्लॅक बॉडी इज मॅक्झिमम इमिशिव्ह पॉवर ऑफ द ब्लॅक बॉडी इज ही वेवलेंथ मॅक्झिमम आहे कशी आहे इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द अब्सोल्यूट टेम्परेचर टी ऑफ द ब्लॅक बॉडी या मॅथमॅटिकलवरून हे झालं यालाच आपण विन्स डिस्प्लेसमेंट लॉ असं म्हणतो हे 1 मार्काला विचारू शकतं आणि विथ एक्सप्रेशन 2 मार्कालाही विचारू शकता इट कॅन बी राईट सम कॉन्स्टंट लॅम्बडा मॅक्झिमम इज इक्वल टू सम कॉन्स्टंट टेक हिअर बी डिवाइड बाय टी बी इज द कॉन्स्टंट आहे म्हणजे विन्स कॉन्स्टंट आहे आणि त्याची किंमत आहे 2.897 इंटू 10⁻³ मीटर डिग्री केल्विन असं आहे अशा टाईपचं हे 2 मार्काला विचारू शकतं आणि हा कुठे यूज होतो धिस लॉ इज यूजफुल इन डिटरमाइनिंग व्हेरिंग हाय टेम्परेचर ऑफ द डिस्टंट मून सन स्टार एक्सेट्रा म्हणजे आकाशातल्या कॉस्मिक बॉडींचं जे टेम्परेचर असेल ते इथून आपल्याला डिफरंट काय काय असू शकतं ते मेजर करण्यासाठी या लॉचा उपयोग होतोय त्यानंतर आपण दुसरा लॉ घेतलोय दुसरा आर्टिकल स्टीफन्स बोल्ट्झमन लॉ ऑफ रेडिएशन हा ही लॉ आत्ता आपण पाठीमागं बघितल्याप्रमाणेच आहे आता थोडंसं मी पाठीमागच्याच आर्टिकलचं थोडं रिव्हिजन करतोय हे काय आहे Q/AT व्हॉट इज Q
बाय ए टी, क्यू बाय ए टी म्हणजेच आर, म्हणजेच इथे आर आहे. मग आर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द फोर्थ पॉवर ऑफ टेम्परेचर. मग आता आरला इथे काय म्हणले आपण, पॉवर रेडिएंटेड असं म्हणलेलं आहे. मग आता कसं डिफाईन करायचं, पॉवर रेडिएंटेड डिफाईन ॲज पर युनिट एरिया पर युनिट टाईम. जसं इथं म्हणलेलं आहे पर युनिट एरिया पर युनिट टाईम ऑफ द परफेक्टली ब्लॅक बॉडी is directly proportional to fourth power of absolute temperature. म्हणजे आर बरोबर काय म्हणायचं आहे मला, क्यू बाय ए टी म्हणायचं आहे. आरला मी कसं म्हणलं इथे, द पॉवर रेडिएटेड पर युनिट एरिया पर युनिट टाईम ऑफ अ परफेक्टली ब्लॅक बॉडी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, इथे साधं टेम्परेचर घेतलंय पण इथे त्याचा फोर्थ पॉवर ऑफ ॲब्सोल्यूट टेम्परेचर म्हणायचं आहे. आणि देन टेक सम कॉन्स्टंट सिग्मा अँड इट इज कॉल्ड एज स्टीफन्स कॉन्स्टंट, आणि त्याची किंमत ही लक्षात ठेवा 5.67 इंटू 10⁻⁸ जूल मीटर स्क्वेअर सेकंड इनवर्स आणि डिग्री केल्विन (-4 पॉवर, किंवा डब्ल्यू मीटर इनवर्स स्क्वेअर फोर्थ पॉवर ऑफ -4 पॉवर ऑफ डिग्री केल्विन. आणि त्याचा डायमेन्शन इथे m⁻⁴, t⁻³ आणि k⁻⁴ अशा टाईपचं आहे. तर हे स्टीफन्सला देखील 2 मार्कला विचारू शकतं. स्टेटमेंट माहिती आहे आपल्याला, आरला काय म्हणायचं आहे, म्हणजे रेडिएंटेड एनर्जी पर युनिट एरिया पर युनिट टाईम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फोर्थ पॉवर ऑफ द ॲब्सोल्यूट टेम्परेचर. आता पुढे हीच डेफिनेशन मला इन केस ब्लॅक बॉडी विषयक म्हणायचं असेल तर काय म्हणायचं, तर तीच डेफिनेशन इथे लिहिली पहा, क्यू बाय ए टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फोर्थ पॉवर टेम्परेचर. फक्त इथं ब्लॅक बॉडी उल्लेख करायचा, इथे ब्लॅक बॉडी असं उल्लेख करायचा आहे, बाकी सेम आहे. इथे जसं केलेलं आहे ब्लॅक बॉडी तसं. मग आता काय म्हणलं बघा बरं, द अमाऊंट ऑफ रेडिएटेड एनर्जी इमिटेड पर युनिट टाईम पर युनिट एरिया ऑफ perfectly black body is directly proportional to the fourth power of its absolute temperature. By this statement it can be write as सेम पूर्ण. मग आता इथे सिग्मा घेतलेला आहे, कॉन्स्टंट सिग्माची किंमत वगैरे तुम्हाला माहिती आहे तेच आहे. आता इथे क्यू बाय ए टी याऐवजी आपण आर बी असं लिहू शकतो. आर बी इज इक्वल टू सिग्मा t⁴ power. Say this is equation number 1. As similar ब्लॅक बॉडी सारखंच फॉर ऑर्डिनरी बॉडी. आता ऑर्डिनरी बॉडीमध्ये काय उल्लेख करायचा आहे, ऑर्डिनरी बॉडी असं उल्लेख करायचा आहे, ब्लॅक बॉडीच्या ऐवजी ऑर्डिनरी बॉडी. बाकी सेम हेच इथेही आहे. पण थोडंफार फरक आता इथे काय आहे, इंट्रोड्यूस केलेला आहे. मग आता ह्याला कसं वाचायचं, मग द अमाऊंट ऑफ रेडिएटेड एनर्जी पर युनिट एरिया पर युनिट टाईम ऑफ ऑर्डिनरी बॉडी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द फोर्थ पॉवर ऑफ इट्स ॲब्सोल्यूट टेम्परेचर अँड इट कॅन बी राईट ॲज ई कोण आहे, इमिसिव्हिटी. देन इट कॅन बी राईट सम कॉन्स्टंट सिग्मा. सिग्माची किंमत तीच असणार आहे, त्याला इमिसिव्हिटी किंवा कोएफिशियंट ऑफ इमिशन आपण म्हणतोय. नाव आता आपण इथे कन्सिडर करूया दुसरं केस. आता हे 2 आपण बघितले, हे 2 मार्काला किंवा हे 2 मार्काला असं विचारू शकतं, किंवा दोन्ही मिळून हे 2 मार्काला असं विचारू शकतं, इक्वेशन 1, 2. आता पुढचं कन्सेप्ट थोडंसं वेगळं घेतलं आहे. आता समजा कन्सिडर
फॉर परफेक्टली ब्लॅक बॉडीविषयी इथे आपण विचार करतोय. लेट टी बी द अब्सोल्यूट टेम्परेचर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी. ब्लॅक बॉडीचं टेम्परेचर टी आहे आणि त्या ब्लॅक बॉडीच्या सराउंडिंगचं टेम्परेचर काय आहे इथे टी नॉट. टी नॉट इज द सराउंडिंग टेम्परेचर ऑफ द ब्लॅक बॉडी. मग हे दोन टेम्परेचर आहेत. आता ह्या दोन टेम्परेचरमध्ये समजा इन केस द एनर्जी रेडिएटेड पर युनिट टाइम पर युनिट एरिया इज सिग्मा टी रेस टू फोर्थ पॉवर, असा एक इक्वेशन आपल्याला माहिती आहे. त्यानंतर तेच जर बॉडी ऑब्झर्व करून घेत असेल, हे बाहेर सराउंडिंगकडे इमिट करत असेल, तर आता सराउंडिंग कोण बॉडीकडे ऑब्झर्व होत असेल तर द एनर्जी ऑब्झर्व फ्रॉम सराउंडिंग पर युनिट एरिया पर युनिट टाईम असं जर घ्यायचं असेल तर सिग्मा टी नॉट रेस टू फोर्थ पॉवर. टी नॉट आहे, टी नॉट रेस टू फोर्थ पॉवर म्हणजे हे टी नॉट कोणाचं आहे, त्या बॉडीचं टेम्परेचर आहे. बॉडीचं का सराउंडिंगचं टेम्परेचर आहे. आपण इथे कन्सिडर केलेलं आहे सराउंडिंग टेम्परेचर. सराउंडिंगच्या टेम्परेचरच्या बाबतीत इथे आपल्याला सराउंडिंगकडून बॉडीकडे जर येत असेल तर असं मिळेल आपल्याला. म्हणजेच इन केस सराउंडिंगकडून बॉडीकडे येत आहे याचा अर्थ बॉडी टेम्परेचर किंवा सराउंडिंग बॉडीकडून सराउंडिंगकडे जात आहे, म्हणजेच बॉडीचं टेम्परेचर ग्रेटर दॅन सराउंडिंग आहे. म्हणजेच टी मायनस टी नॉट असं करता येतं आपल्याला. म्हणून पुढे आपल्याला टोटल लॉस ऑफ एनर्जी बाय द बॉडी काढायचा आहे. टोटल लॉस ऑफ एनर्जी बाय द परफेक्टली ब्लॅक बॉडी पर युनिट टाईम पर युनिट एरिया हे जर काढायचं असेल तर हे पहिल्या इक्वेशनचं मायनस हा सराउंडिंगचं हा मायनस केल्यानंतर आपल्याला अशा टाईपचा मिळतो आहे. हा इक्वेशन 3. हे जसं परफेक्टली ब्लॅक बॉडीचं काढले तसंच ऑर्डिनरी बॉडीचंही इथे आपल्याला काढायचं आहे. आता इथे काय समजायचं आहे, टी इज द अब्सोल्यूट टेम्परेचर ऑफ ऑर्डिनरी बॉडी कन्सिडर केलं टी हा, आणि टी नॉट हे सराउंडिंगचं आहे. वरचा जसा इथे पहिला इक्वेशन घेतलेला आहे तसाच इथेही इक्वेशन घेतलेला आहे. फक्त आता या इक्वेशनमध्ये ऑर्डिनरीमध्ये इंट्रोड्यूस होतो. हा पाठीमागं बघितलं आपण. द एनर्जी रेडिएटेड पर युनिट टाइम पर युनिट एरिया ऑफ द बॉडी ऑर्डिनरी बॉडी इज इक्वल टू ई सिग्मा टी रेस टू फोर्थ पॉवर. ह्या एक इक्वेशन आला. आणि तसंच अब्सॉर्ब बाय सराउंडिंग कसं येईल, इथे टी नॉट रेस टू फोर्थ पॉवर येईल. एवढंच. मग आता त्या दोघांमध्ये मोठा कोण असेल, बॉडी टेम्परेचर मोठा आहे सराउंडिंगपेक्षा, म्हणजेच यांची वजाबाकी होईल, लॉस ऑफ बॉडी होईल. बॉडीकडून सराउंडिंगकडे टेम्परेचर जाईल आणि ते किती प्रमाणात जाईल तर ह्या टाईपमध्ये लॉस ऑफ होईल. म्हणजे टोटल लॉस ऑफ एनर्जी बाय ऑर्डिनरी बॉडी पर युनिट एरिया पर युनिट टाईम इज इक्वल टू, जसं ब्लॅक बॉडीचं आपण इथे काढलं तसंच हे ऑर्डिनरी बॉडीचं आपण ते सेम घेतलेलं आहे. तर अशा टाईपचं आलं. फक्त दोघांमध्ये फरक काय आहे, इथे ई नाही आहे आणि इथे ई इंट्रोड्यूस आहे. In case other hand, if the body temperature lower than surrounding, आता बॉडीचं टेम्परेचर जास्त आहे असं समजून दोन केसेस केले आपण, ऑर्डिनरी बॉडीचं आणि ब्लॅक बॉडीचं. आता समजा सराउंडिंग टेम्परेचर जर जास्त असेल तर हे उलटे होतील. टी नॉट मायनस टी होईल, इथे टी नॉट मायनस टी होईल. मग तसं असेल तर काय होऊ शकतं, हेच वरचे एक्सप्रेशन. तर तसे असतील तर इक्वेशन द अबो 3 and 4 कॅन बी राईट ॲज. हे इक्वेशन 3 आणि खालचा इथला 4 कसं लिहू शकतो, तर 3 मध्ये हा टी नॉट मायनस टी असं केलं असतं आपण, आणि इथे देखील आपण टी नॉट मायनस टीच केलं असतं. तर तेच इथे दोन्ही इक्वेशनमध्ये दाखवलं आहे. फॉर ब्लॅक बॉडी म्हणजे सराउंडिंग टेम्परेचरमधून बॉडी हे होते, बॉडी टेम्परेचर, तसंच इथं पण होते. हे अशी उलटी केस घेतलेली आहे. तर अशा प्रकारे इथे आपण थांबूया.